रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून धक्कादायक फसवणुकीचे प्रकरण समोर आलंय। 5, 10, 15 ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या 2 ते 3 दिवसात मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत महिला बचत गटांसह सर्वसामान्य नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या 2 भामट्यांना रोहा पोलिसांनी अवघ्या 24 तासात बेड्या ठोकल्या। विजयलक्ष्मी पतसंस्थेच्या नावाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे, सही आणि शिक्के तयार करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणात आरोपींनी अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। रोहा तालुक्यातील सिडकोली येथील 70 वर्षीय लियाकत मोहम्मद खोत यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता। त्यांना कर्जाची आवश्यकता असल्याचं सांगितल्यानंतर संबंधितांनी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसच्या माध्यमातून 15 ते 20 लाख रुपयांचं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। कर्ज मंजुरीसाठी सुरुवातीला प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स फी आणि इतर शुल्क भरावे लागतील असं सांगण्यात आलं। आरोपींच्या सांगण्यावरून खोत यांनी विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित पालघर येथील खात्यावर तब्बल 46,400 रुपये जमा केले। पैसे भरल्यानंतर 2 ते 3 दिवसात 20 लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील असं त्यांना सांगण्यात आलं। मात्र ठरलेल्या कालावधीनंतरही कर्जाची रक्कम खात्यावर जमा झाली नाही। त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच लियाकत मोहम्मद खोत यांनी 12 ऑगस्ट रोजी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत रोहा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने 2 स्वतंत्र तपास पथके तयार केली। तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। अवघ्या 24 तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना नालासोपारा येथून ताब्यात घेतलंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार रवींद्र हटले, वय वर्ष 40, राहणार बदलापूर, मूळ गाव कणकवली, तसंच गौरव संतोष मळेकर, वय वर्ष 34, उर्फ भालचंद्र रघुनाथ पाळव यांचा समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कागदपत्रे, मोबाईल फोन, वाहन आणि इतर साहित्य असा अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तपासादरम्यान या दोघांनी केवळ एका व्यक्तीची नव्हे तर आणखी 22 ते 23 नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचं समोर आलंय। प्राथमिक तपासात आरोपींनी अनेक नागरिकांकडून मिळून अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांपर्यंतची फसवणूक केल्याचं निदर्शनास आलंय। या प्रकरणाचा तपास पुढे सुरू असून फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींनी आणखीन किती नागरिकांना अशा प्रकारे गंडा घातलाय, या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक खाडे करतायत। या प्रकरणात आणखीन कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असं आवाहन देखील रोहा पोलिसांकडून करण्यात आलंय। नमस्कार, मी अभय शेलार, पोलीस निरीक्षक, रोहा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। आमच्याकडे रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये 30 जुलै रोजी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात पत्रक वितरित करण्यात आलं होतं। सदर जाहिरात पत्रकामध्ये वेगवेगळ्या संस्थांना, म्हणजे जसे महिला बचत गट असतील किंवा इतर काही व्यावसायिक असतील, यांच्यासाठी 5 ते 15 लाखापर्यंत कर्ज मंजूर करण्यात येईल अशी जाहिरात करण्यात आली होती व त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता। त्या अनुषंगाने लियाकत खोत, राहणार सुडकोली या व्यावसायिकांनी त्यांना व्यवसायासाठी 20 लाख रुपये कर्ज हवं आहे असं त्यांनी त्या मोबाईल नंबरवरती संपर्क केला असता त्यांना ते कर्ज देण्यात येईल असं सांगण्यात आलं। त्यानंतरनं त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी, जसं की बॉन्ड्स, कर्ज मंजुरीसाठी येणारा खर्च, तसेच इन्शुरन्स यासाठी त्यांना 46,400 रुपये त्यांच्याकडून रोख स्वरूपात घेण्यात आले। आणि त्यानंतरनं त्यांना विजयलक्ष्मी पतसंस्था मर्यादित याचं 20 लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचं एक पत्र देण्यात आलं। त्या 8 ते 10 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे न आल्याने त्यांनी विजयलक्ष्मी पतसंस्था याबाबत माहिती घेतली असता ती पतसंस्था अस्तित्वात नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे येथे येऊन आमच्याशी संपर्क करून आम्हाला झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली। सदर प्रकार समजल्यानंतरनं आम्ही या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल मॅडम यांना सदर माहिती दिली। सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता SP मॅडम यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश आम्हाला दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाकरता 2 पथकं नेमण्यात आली होती। त्यामध्ये एक पथक पालघर येथे विजयलक्ष्मी पतसंस्था या पतसंस्थेबाबत माहिती घेत होतं आणि दुसरं पथक जे आमच्या पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक आहे ते आरोपीचा शोध नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरार या भागात प्राप्त माहितीच्या आधारे घेत होतं।
त्या अनुषंगाने 14 ऑगस्ट रोजी नालासोपारा ईस्ट या ठिकाणी सदर आरोपी मिळून आले. त्यांना नमूद गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन तसेच बनावट कागदपत्र, स्टॅम्प आणि विजयलक्ष्मी पतसंस्थेच्या अनुषंगाने बनवलेली कागदपत्र तसेच या गुन्ह्यामध्ये ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडून जी आरोपींनी कागदपत्र प्राप्त केली होती ती कागदपत्र असा एकूण 5 ते 7 लाखाचा मुद्देमाल आम्ही आरोपींकडून हस्तगत केलेला आहे. आरोपीचं नाव काय आहे, ते कुठल्या ठिकाणचे राहणार आहे? हे या गुन्ह्यातील आरोपी एकूण 2 आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी पहिला आरोपी ओमकार रवींद्र हाटले, वय 40 वर्ष, सध्या राहणार बदलापूर, ठाणे, तसेच मूळ राहणार गोठणे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि दुसरा आरोपी गौरव संतोष मयेकर उर्फ भालचंद्र रघुनाथ पालव, वय 34 वर्ष, सध्या राहणार उलवे, नवी मुंबई व मूळ राहणार मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग. त्यांना आपण ताब्यात घेतलेले आहेत. हां, या आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. त्यांना माननीय न्यायालयात काल हजर केला असता. दिनांक 19 तारखेपर्यंत आम्हाला पोलीस कोठडी या आरोपींची मिळालेली आहे. या आरोपींनी रोहा तालुक्यामधील एकूण 23 लोकांची फसवणूक केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. त्यामध्ये 2 महिला बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटामध्ये 10 महिला, याप्रमाणे 20 महिला आणि 3 स्वतंत्र लोक, अशी एकूण 23 लोकांची फसवणूक झालेली आहे. आणि फसवणुकीची रक्कम 3.5 लाख ते 5 लाखापर्यंत असण्याची शक्यता असल्याचं प्राथमिक तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं आहे. आमच्या माध्यमातून आपण या महिला सगळ्यांना काय आवाहन कराल? रोहा पोलीस ठाण्यातर्फे रोहा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी रोहा पोलीस ठाणे येथे संपर्क करायचा आहे. तसंच अशा प्रकारच्या व्यक्तींपासून भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन रोहा पोलीस ठाण्यातर्फे सर्व नागरिकांना करण्यात येते. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.